नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत करतो. आर्थिक क्षेत्रातील 4 महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया तेलांच्या किमतींपासून. रशियन तेलाच्या आयातीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. जानेवारी 2026 मध्ये भारतातील रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत लक्षणीय बदल झाला आहे. या महिन्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि नायरा एनर्जी यांनी रशियन कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीने मात्र यावेळी एकही रशियन तेलाची खेप घेतलेली नाही. आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात भारताने दररोज सरासरी सुमारे 11.8 लाख बॅरल रशियन तेलाची आयात केली आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 30% कमी आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंध, व्यवहारातील अडचणी आणि वाढलेली जोखीम याचा या घटतीवर मोठा परिणाम झाल्याचं मानलं जात आहे. या काळात इंडियन ऑइलने भारताच्या एकूण रशियन तेल आयातीपैकी सुमारे 43% वाटा उचलला असून दररोज सुमारे 5 लाख बॅरल तेलाची आयात केली आहे. त्याचवेळी नायरा एनर्जीने देखील दररोज सुमारे 4.7 लाख बॅरल रशियन तेल खरेदी करत आपला वाटा लक्षणीय वाढवला आहे. दुसरीकडे मागील वर्षभर भारतातील सर्वात मोठी रशियन तेल आयातदार असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज जानेवारीमध्ये पूर्णपणे बाजूला राहिली. आंतरराष्ट्रीय दबाव आणि व्यवहारातील अनिश्चिततेमुळे कंपनीने तात्पुरती माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे. खरेदीदार कमी झाल्यामुळे रशियन तेलावर प्रति बॅरल $5 ते $6 सवलतही देण्यात येत असून या सवलतीचा फायदा इंडियन ऑइल आणि नायरा एनर्जी ही घेताना दिसत आहे. एकूणच जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारताच्या कच्च्या तेल आयात धोरणावर दिसून येत आहे. यानंतर आता स्टार्टअप क्षेत्राकडे वळूया. स्टार्टअप्स इंडिया उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील स्टार्टअप्सना पुढील दशकासाठी महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की भारतातील स्टार्टअप्सना आता केवळ डिजिटल सेवा ॲप्स किंवा सॉफ्टवेअर पुरते मर्यादित न राहता उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, डीप टेक आणि हार्डवेअर आधारित नवकल्पनांवर अधिक भर द्यावा लागणार आहे. मोदी म्हणाले की मागील 10 वर्षात भारताने मजबूत स्टार्टअप्स परिसंस्था उभी केली असून डिजिटल आणि सेवा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. मात्र पुढील टप्प्यातील विकासासाठी उत्पादन क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधन, जागतिक दर्जाची उत्पादने विकसित करणे अत्यावश्यक आहे. यामुळे भारत केवळ ग्राहक बाजार न राहता जागतिक उत्पादन केंद्र म्हणून देखील ओळखला जाईल. AI, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर्स, ड्रोन तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी आणि क्लीन एनर्जी या डीप टेक क्षेत्रामध्ये मोठ्या संधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमामध्ये स्टार्टअपची भूमिका निर्णायक ठरेल असेही त्यांनी ठामपणे सांगितलं. दरम्यान संरक्षण क्षेत्रामध्ये देखील मोठी हालचाल सुरू आहे. भारतातील संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सकडून 114 नवीन राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या प्रस्तावाला महत्त्वाची मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे भारतीय हवाई दल अधिक मजबूत होणार असून देशाच्या हवाई सुरक्षेला मोठी चालना मिळणार आहे. या प्रस्तावावर आधी डिफेन्स प्रोक्युरमेंट बोर्ड चर्चा करणार असून यानंतर डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल आणि अखेरीस कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी कडून अंतिम मंजुरी दिली जाईल. या कराराचा अंदाजित खर्च हा सुमारे 3.25 लाख कोटी रुपये इतका असून हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संरक्षण करारापैकी एक ठरणार आहे. या करारानुसार काही राफेल विमाने थेट फ्रान्समधून तयार अवस्थेत भारताला मिळतील, तर उर्वरित बहुतेक विमाने ही भारतातच तयार केली जाणार आहेत. विशेष म्हणजे या विमानांचे सुमारे 80% भाग भारतातच तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे मेक इन इंडिया उपक्रमाला देखील मोठे बळ मिळणार आहे. आता शेवटची पण सर्वसामान्यांवर थेट परिणाम करणारी बातमी. मध्य पूर्वेतील इराणमध्ये सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा थेट परिणाम भारताच्या ड्रायफ्रूट्स आयातीवर होत आहे. भारत हा इराणमधून पिस्ता, बदाम, खजूर, मनुके आणि केशर यांचा मोठ्या प्रमाणावर आयात करत असतो. मात्र आर्थिक निर्बंध आणि व्यवहारातील अडचणीमुळे ही आयात प्रक्रिया सध्या विस्कळीत झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते बँकिंग निर्बंधांमुळे पेमेंट सायकल लांबली असून काही ठिकाणी करारही रद्द झाले आहेत. परिणामी भारतातील बाजारात
ड्रायफ्रूट्सचा पुरवठा घटला आहे. दिल्लीतील खारी बावलीसारख्या घाऊक बाजारात इराणी बदामांचे दर 400 ते 500 रुपये प्रति किलो वाढले असून पिस्त्यांच्या किमतीमध्ये देखील 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्यामुळे ही दरवाढ ग्राहकांसाठी अधिक जड जाऊ शकते. एकूणच इराणमधील अस्थिरतेचा फटका भारताच्या ड्रायफ्रूट बाजाराला बसत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. तर आपल्याला या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा. धन्यवाद.